पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। जय श्री राम। 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 जय श्री कृष्ण। 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 बांगलादेशात गेल्या 4 महिन्यापासून हिंदूंच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत। दिवसा ढवळ्या महिलांच्यावर बलात्कार होत आहेत आणि मुस्लिम महिला हिंदू महिलांना बाहेर ओढून मुस्लिम पुरुषांना त्यांच्या समोर बलात्कार करायला लावतायत। कपाळावर टिळा लावला, अंगावर भगवा ड्रेस घातला, तो हिंदू म्हणून त्याला दगडानं ठेचून मारला जात आहे। हिंदूंच्या मंदिरातल्या मूर्त्यांची तोडफोड होते आणि हिंदू मंदिरं त्या ठिकाणी बुलडोजर लावून उद्ध्वस्त करून हिंदूंची घरं जाळायचं काम चालू आहे। आणि हा हिंदूंच्यावर चाललेला अत्याचार, हिंसाचार हा भारतातला हिंदू सगळ्या चॅनलवरून दिवसा ढवळ्या रात्रंदिवस उघड्या डोळ्यानं पाहतोय। खर तर 4-5 महिन्यापासून हा हौदोस ते घालतायत। बांगलादेश हिंदूंना सोडा म्हणून सांगतायत, एक तर मुस्लिम धर्म स्वीकारा नाहीतर हा देश सोडा। तरी सुद्धा या हिंदू देशातला हिंदू मूग गिळून गप बसतोय। अरे ज्या वेळेला ही सुरुवात झाली त्या क्षणालाच या देशातला करोडो हिंदू रस्त्यावर उतरायला पाहिजे होता, पण ते घडलं नाही। त्यामुळं त्यांच्यातला आत्मविश्वास वाढत जाऊन त्यांनी धुडकूस घालायला सुरुवात केली। रक्ताचे पाठ होत आहेत। ज्या इस्कॉननं या बांगलादेशाला अन्न घालायचं काम केलं, उपासमारीनं तडफडणारी ती बोकडाची अवलाद त्या लांड्याला जेवायला घातलं। परंतु त्या इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मयानंद कृष्णदास महाराज यांना गेले 4-5 आठवडे तुरुंगामध्ये टाकलंय। त्यांना सोडवायला वकील गेला असताना त्या वकिलाला इतकं मारलंय की तो वकील त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, आयसीयू विभागामध्ये आहे। काय चाललंय या देशामध्ये? कसाब सारख्या राष्ट्रद्रोहाचं वकील पत्र घेतलं जातो, त्याला वकील मिळतो, पण बांगलादेशात अरे हिंदूच्या स्वामीला वकील सुद्धा मिळत नाही। काय चाललंय? सरकारनं लक्ष घातलं पाहिजे, हस्तक्षेप केला पाहिजे आणि वेळ पडल्यास त्या लांड्याची मस्ती उतरण्यासाठी या देशाचं सैन्य घुसवून त्या हिंदूंचं संरक्षण केलं पाहिजे। यासाठी अमोल जय। प्रभू रामचंद्र की जय। अरे बांगलादेशातल्या लांड्यानो, एक लक्षात ठेवा, 71ला आम्ही तुम्हाला जन्माला घातलं, जसं आम्ही जन्माला घातलं तसं उद्ध्वस्त करून तुम्हाला मातीत घालायची ताकद सुद्धा या हिंदुस्थानमध्ये आहे। आता हे सांगण्याची वेळ आलेली आहे। मला अभिमान वाटला आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बांगलादेश हिंदू न्याय यात्रा निघतायत। तासगाव सारख्या भागामधला हा आज हिंदू एकवटला आहे। खरोखर धन्यवाद देतो
की ज्या ठिकाणी ह्या तासगाव सारख्या भागामध्ये तुम्ही हिंदूनो एकट्या एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपण नक्कीच बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी यशस्वी होणार. जय श्रीराम. या देशाचे 9 वेळा तुकडे झाले. अफगाणिस्तान झाला, पाकिस्तान झाला, श्रीलंका झाला, ब्रह्मदेश झाला, किती. आता शेवट बांगलादेश. बांगलादेशातल्या सुद्धा 1,34,00,000 हिंदूंना हा देश सोडून जावा म्हणून ते लांडे सांगतायत. हिंदूंच्यासाठी शेवटचा राहिलेला देश तो हिंदुस्थान हा भारत आहे, लक्षात ठेवा. आणि 2047 ला या देशाचा पूर्ण पाकिस्तान करायचा कट इस्लामिक दहशतवादी संघटनांनी शिजवलेला आहे. PFI नावाची जी संघटना आहे त्याला हा देश इस्लामी राष्ट्र करायचा आहे. संकट उंबरठ्यावर येऊन पोचलेला आहे. आणि या बांगलादेशाच्या निमित्तानं आपण जागा झालं पाहिजे. आपल्या भागामध्ये बांगलादेशी घुसलेले रोहिंग्या मुस्लिम घुसलेले शोधायला चालू करा. या मोर्चाच्या निमित्त महाराष्ट्रातल्या सरकारकडे तहसीलदारच्या माध्यमातून मागणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतोय. सर्वे चालू करा. बांगलादेशातले जे घुसखोर आहेत, रोहिंग्या मुसलमान जे घुसखोर आहेत त्यांचे सर्वे करा. आणि तुमच्या हक्क सर्वे झाले नाही तर आम्ही सर्वे करून त्यांना खेचून काढल्याशिवाय राहणार नाही, त्यांना उकलून लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून आपण देशातल्या सरकारकडे मागणी करतोय की बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं लक्ष देऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप केला पाहिजे. इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांना जी अटक केलेली आहे त्यांना तातडीनं वकील देऊन त्यांची जे तुरुंगातून सुटका केली पाहिजे. आणि वेळ पडल्यास या देशाचं सैन्य घुसवून आमच्या हिंदू बांधवांचं संरक्षण केलं पाहिजे. आमच्या अन्नधान्यावर ही लांडी जगतायत बांगलादेशातली. अन्नधान्याचा पुरवठा बंद करा. नाक घासत येतील. आम्ही अन्नधान्य देतोय म्हणून ती खातायत. या देशाकडनं जो अन्नधान्याचा पुरवठा होतोय तो पुरवठा या देशातल्या सरकारनं ताबडतोब थांबवावा अशी मागणी मी या ठिकाणी करतोय. या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांगितलं आणि शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचा विषय मांडला. प्रतापगडाच्या पायथ्याची अफजल खान आणि सय्यद बंडा याची 2 थडगी होती. त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीत केलं. 2001 ला सरकारच्या निदर्शनास आणून दिलं प्रतापगडाच्या पायथ्याची अफजल खान सुफी संत होतोय. हे जर थांबलं नाही तर प्रतापगडाची ओळख अफजल खानची नावानं अफजल गड होईल. 21 वर्ष लढा उभा केला आणि ह्या राज्यातल्या सरकारनं महायुतीच्या सरकारनं 10 नोव्हेंबर 2022 ला आपल्या आंदोलनाच्या तणक्यानं हिंदूंच्या एकीनं शिवभक्तांच्या एकटीनं हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान नावाच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर लावून हा दर्गा जमीनदोस्त केला. आता आपल्याला विशाळगड मुक्त करायचा आहे. हजरत पीर मलिक रेहान. हजरत पीर मलिक रेहान कोण? हा लांडा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार. त्याच्या नावानं त्या ठिकाणी उरूस पडतो. 178 बांधकाम आहे. आपल्या आंदोलनामुळे 100 बांधकामं जमीनदोस्त केली. आता हजरत मीर मलिक रेहानच्या दर्ग्यावर सुद्धा आपल्याला बुलडोजर फिरवायचा आहे. हे सगळे गडकिल्ले आपल्याला मोकळे करायचे. आणि म्हणून कालच प्रतापगडावर जाऊन मागणी करून आलो. अफजल खानला फाडलेला कोतळा बाहेर काढलेला आता सांगितलं त्या PIनं तो छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करत असताना चैलछत्र जेलमध्ये जतमध्ये काढलं. त्या PIला कदाचित अफजल खानच्या औलादीनं काढलेला असेल. आम्ही औलाद बदलून टाकली पाहिजे. त्याची बदली होणार
101% होणार. बडतर्फ करा. हिंदुत्व त्या राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे. याद राखा. अफजल खानाच्या वधाचं चित्र छापलं म्हणून जर काढायचा प्रयत्न केला तर अरे तुमच्या ढुंगणात जर दम असेल तर टिपू सुलतानच्या फोटोला हात लावून दाखवा. टिपू सुलतान तुमच्या छाताडावर हे लांडे नाचवत आहेत आणि ही पोलीस उघड्या डोळ्यानं बघताय. म्हणून अशीच एकजूट दाखवा. तासगाव तालुक्यामध्ये अशी हिंदूंची एकजूट दाखवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि भारत बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करा अशी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.